चांगलं वाटतंय. अजून काय मी बोलणार नाही. हे लोक सगळे मजे घ्यायला बसले फक्त. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या माझगावची मायमाऊली या संघासाठी. लेट्स प्ले. चला सुरुवात करूया. क्वालिफायर 2 ची झाली आहे इकडे वेळ. मुन्ना 11 फायनल मध्ये जाऊन बदला घेण्यासाठी होत आहेत तयार. मुन्ना भाईंचा संघ आणि त्याच्यासाठी आहे सपोर्ट. तर एका दिशेला मराठा वॉरियर्स ओमकार भराडे टू आयकॉन प्लेयर सचिन टुकराल. सचिन टुकराल आयकॉन खेळाडू आहेत या बॉक्स मधले. आजच जर पाहिलं तर माहीमचा राजा येथे चांगली बॅटिंग करून आले आहेत. सचिन सज्ज होत आहेत बॅटिंगसाठी. पहिला चेंडू ओमकार भराडे. वेग आहे या चेंडू मध्ये. 2 धावांसाठी फेकून दिलाय त्या चेंडूला. 2 धावांचा फटका आलाय. कॉन्फिडन्स बळावलाय. सचिन टुकराल का म्हटलं जातं एक एक्सपिरियन्स्ड बॅटर. नक्कीच बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. आणि सचिन टुकराल यांची एक खासियत आहे. त्यांची मुलगी ज्या ज्या वेळेला ते मॅचला कुठेही जातात वीकेंड्सला त्या वेळेला त्यांची मुलगी त्यांची छोटी मुलगी त्यांच्यासोबत नेहमी फिरत असते. तर तिच्या सपोर्टसाठी ती बघा स्क्रीनवर सुद्धा दिसते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या तिच्यासाठी सुद्धा. नक्कीच कालच्या दिवसात जर पाहिलं तर काल शेवटच्या मॅच पर्यंत ती थांबली होती. आपले वडील खेळतायत आणि वडिलांना मुलीचा सपोर्ट या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. मोरिया आर्ट्सचे ओनर भालेकर आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी आमंत्रित झालेत. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूया. मॅचच्या दिशेने काय घडतंय. 2 चेंडूंवरती 3 धावा आता धावफलकावर झालेत. यावेळेला वेगवान चेंडू आहे. वेगात चेंडू आहे. ओमकार भराडे अजून आपल्याला गोलंदाजी पाहायची आहे ती म्हणजे आकाश गुरव यांची. गोलंदाजी पाहायची आहे संजय यांची. गोलंदाजी पाहायची आहे हर्ष चेऊलकर यांची. परंतु दरम्यान ओमकार वेगवान चेंडू होता. नो बॉल नो +1. रिवॉर्ड फुल गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. आता 5 धावांवरती संघ पोहोचलाय आणि मुन्नाभाई यांच्या संघाला मात्र सपोर्ट मोठ्या बळावर पाहायला मिळतोय. मुन्नाभाईंची मुन्ना 11. ओमकार पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 5. चौथा चेंडू घेऊन ओमकार भराडे होत आहेत सज्ज. वेगात आलाय चेंडू. सचिन पाटील यांनी क्षेत्ररक्षण केलंय त्या चेंडूचं. 1 धाव तोपर्यंत पूर्ण झाली आहे. अजिंक्य कोयंडे आणि सचिन टुकराल ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच आयकन खेळाडू आहेत या स्पर्धेमधलं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर एक आयकन खेळाडू आपण प्रत्येक संघामध्ये दिलाय. 1 ते 2 आयकन खेळाडू. यावेळेला फुल टॉस आहे चेंडू. डॉट बॉल. पंचांकडे अपील तर केली आहे परंतु डॉट बॉलची या ठिकाणी होणार आहे सांगता. आणि 5 चेंडूंनंतर धावसंख्या आता 6 वरती येऊन पोहोचली आहे. ओमकार भराडे यांची खासियत आहे जरी एक्स्ट्राच्या धावा खर्च केला तरी त्यानंतर चांगल्या प्रकारे त्या चेंडूला कव्हर करतात. आणि यावेळेला देखील जर पाहिलं तर चांगला चेंडू हाताळला. एक शेवटचा चेंडू या ठिकाणी असणार आहे शिल्लक. 5 चेंडूंवरती धावसंख्या येऊन पोहोचली आहे 6 या आकड्यावरती. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. ओमकार भराडे सज्ज होत आहेत शेवटच्या चेंडूसाठी. वेगात आलाय चेंडू. यॉर्क केलं होतं. 1च धाव आली आहे आणि पहिल्या षटकानंतर मुन्ना 11 ची धावसंख्या 7 एवढी झाली आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपले आणि पहिल्या षटकानंतर टीम मुन्ना 11 7 विदाउट लॉस. आकाश गुरव येत आहेत गोलंदाजीसाठी. हे सुद्धा मराठा वॉरियर्सचे आयकॉन खेळाडू आहेत. आकाश गुरव यांना बल्ली या नावाने देखील ओळखलं जातं. एक स्टार खेळाडू या माझगाव मधला ज्याला ओळखलं जातं. माझगाव मधले स्थानिक खेळाडू आहेत आणि आपलं नावलौकिक गाजवल्यामुळे त्यांना आयकन कॅटेगरीमध्ये टाकलं होतं ऑक्शनच्या वेळेला. सचिन पाटील यांना आता थोडंसं सरकवलं जात आहे आणि विसरून चालणार नाही. मागच्या क्वालिफायर 1 मधल्या शेवटच्या चेंडूला त्यांना बरोबर शॉर्ट कव्हरला ठेवलं होतं आणि तिकडेच चेंडू आला होता. आकाश गुरव चांगली फील्ड प्लेसमेंट करतात. अजिंक्य गायतडके यांना शॉर्ट लेगला लावले. पहिलाच बॉल वाईड बॉल. सचिन टुकराल यांच्यासाठी हा वाईड बॉल आलाय.
बॉल टाकताना कोणत्याही प्रेक्षकांना आवाज करायचा नाहीये. नक्कीच गोलंदाजांना या ठिकाणी त्याचा त्रास होतोय, लक्ष द्यायचंय. ऑन मॅच मध्ये कोणीही आवाज करायचा नाहीये. मुन्नाबाईचे फॅन्स आपल्याला देखील विनंती आहे. चांगला चेंडू आहे, बॅटची कडा घेऊन मैदानाच्या आतच राहिलाय चेंडू. एक धाव यावेळेला कलेक्ट केली जाते. एका धावेने धावफलक येऊन पोहोचतोय, तो म्हणजे 9 या आकड्यावरती. धाव संख्या 9. नऊ धावांवरती धावफलक घेऊन पोहोचलाय. यावेळेला देखील एक चांगला चेंडू आहे. रनआउटची संधी होती. काय घडलंय मैदानाच्या आत, काय घडतंय मैदानाच्या आत. रनआउट या ठिकाणी मिस झालाय राजकुमार यांच्या माध्यमातून. तरी सुद्धा अजिंक्य गायतडके कॅप्टन कडनं सराहना केली जाते, कारण या कॅप्टनला माहिती आहे की ही मॅच किती महत्वाची आहे. फायनलचं तिकीट दुसऱ्यांदा मिळवण्याचा चान्स प्रत्येक टीमला मिळत नाही आणि तो मराठा वॉरियर्सला मिळालाय आणि त्याच संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आज असणार आहे. 10 धावा झाल्या आहेत 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू आकाश. आखूड टप्प्याचा बॉल आहे. एकच धाव यावेळेला घेतली गेली आहे आणि या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलकामध्ये धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 11 या आकड्यावरती. डॉट बॉल आलाय. 10 धावा. एक 1.3 षटकांनंतर 10 धावांवरती यावेळेला ओहो हो काय वळण दिलंय चेंडूला. आणि याच गोष्टी पाहण्यासाठी घड्याळात 11:20 झाली आहे, तरी हा प्रेक्षक राजा हलायला तयार नाहीये. तर प्रेक्षकांनो एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या मॅचचा आनंद घेण्यासाठी, या डीपीएलचा आनंद घेण्यासाठी या प्रेक्षकांची गर्दी, अलोट गर्दी संध्याकाळी 6 वाजल्यापासून आपल्याला पाहायला मिळाली आहे. समोरच्या दिशेने केलाय प्रहार. एकच धाव यावेळेला मिळणार आहे सचिन टुकरल. शेवटपर्यंत जर पॉपिंग क्रीजवर राहिले तर हर्ष चेऊलकर यांना रिमांडमध्ये घेऊ शकतात, याची क्षमता, याची जाणीव संपूर्णपणे सचिन यांना आहे. त्यामुळे रिस्क घेतली जात नाहीये. आता महत्वाची मॅच आहे आणि या मॅच मध्ये रिस्क घेऊन कसं काय चालेल या माइंडसेटने आतापर्यंत हा संघ पुढे गेलाय. अजिंक्य कोयंडे आणि सचिन चांगली पार्टनरशिप आहे. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 11. दरम्यान शेवटचा बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. या षटकातला आकाश गुरव यांचा शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चांगला बॉल आहे. डॉट बॉलने संपवलंय षटक अजिंक्य कोयंडे यांच्यासाठी. केवळ 4 धावा खर्च केल्या या दुसऱ्या षटकामध्ये आणि 2 षटकांनंतर संघाची धावसंख्या टीम मुन्ना 11 11 बिनगडी बाद. ही खासियत आहे, ही खासियत आहे या मैदानाची. यावेळेला समोरच्या दिशेने हे प्रत्येक वेळेला होतं जेव्हा संजय गोलंदाजीला येतात, त्यामुळे नवीन असणारे प्रेक्षक थोडं समजून घ्या. यावेळेला 2 धावांचा फटका सुनिश्चित तर केला होता. चांगली अडवणूक त्या चेंडूची. बघा गोलंदाजीचा जसा स्टान्स घेतात तसंच त्यांना सुरुवात होते, रनअप घेतात तशीच त्यांच्या चॅन्सला सुरुवात होते. 1 ते 7 आकडे मोजले जातात आणि त्यानंतर त्यांचा चेंडू डिलिव्हर होतो. किती वेगळं हे डीपीएल मध्ये पाहायला मिळू शकतं. हे फक्त 2.2 षटकांनंतर धावसंख्या 13. संजय चौधरी पुढचा चेंडू हाताळण्यासाठी तयार. यावेळेला चेक केलाय. लक्षात असू द्या 5 ला जेव्हा चेंडू येतो तेव्हा चेक केलं जातं बॅटरला.
7 वरती. सात वरती आलाय चेंडू आणि 2 धावांचा फटका कॉमेंट्री बॉक्स मध्ये येताना पाहायला मिळतोय. आमच्या ऑनलाईन स्कोररच्या माध्यमातून चांगली अडवणूक त्या चेंडूची झाली आहे. 2.3 षटकांनंतर आता धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 15. देखील एक चांगला चेंडू आहे आणि रनआउटच्या स्वरूपात सचिन टुकरल होत आहेत बाद. विकेटचं पतन. दोन 2.4 षटकांनंतर धावसंख्या 15. चांगला चेंडू आहे परंतु 2 धावांच्या फटक्याला रोखलंय. यावेळेला रोखलंय. एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. आतिश यांची देखील गोलंदाजी दुसऱ्या इनिंग मध्ये बघायला मजा येणार आहे. पुन्हा एकदा सुरू होईल काउंटडाऊन. यावेळेला चांगला चेंडू आहे. काय घडलंय, कुठून गेलाय नक्की चेंडू, पंचांकडे पाहायला लागणार आहे. डॉट डिलिव्हरी आहे. संजयची गोलंदाजी चांगली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 16. एक गडी बाद. हर्ष शेऊलकर आलेत मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. माहोल या ठिकाणी तयार झालाय. माहोल या ठिकाणी यावेळेला देखील टॅप केलाय चेंडूला. एकच धाव यावेळेला सुद्धा प्राप्त. 2 धावांचा फटका या ठिकाणी प्राप्त होणार आहे. धावसंख्या आता 2 ने पुढे जाते. धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 18 या आकड्यावरती. अठरा धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अठरा धावा झाल्या धावफलकावरती. हर्ष शेऊलकर पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. यावेळेला मात्र वाईड बॉल आहे. वाईड बॉल येताना पाहायला देखील मिळतोय. धावसंख्या आता 1 न पुढे जाईल. 19 धावांवरती धावफलक. हर्ष शेऊलकर बॉल टाकताना कृपया आवाज करायचा नाहीये. विनंती असणाऱ्या फॅन्सला विनंती असणार आहे आवाज करायचा नाहीये.
हर्ष यावेळेला आणखीन एक वाईड बॉल. प्रेशर वाढलंय आता. धाव संख्या 20 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 20 धावा धाव फलकावरती. सुरुवात होते पुन्हा एकदा मॅचला. हर्ष चेऊलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3.1 षटकांनंतर आता धावसंख्या 20. 4 धावा खर्च केल्या आहेत या पहिल्या चेंडू मध्ये. हर्ष चांगला चेंडू आहे परंतु पुन्हा एकदा सेव्ह केलेत. 2 धावा. आकाश गुरव होते त्या ठिकाणी. नक्कीच 22 धावा आता धावफलकावरती होताना 21 धावा आता धावफलकावरती होताना पाहायला मिळणार आहेत. 21 रन्स. 3.2 षटकांनंतर धावसंख्या 21. चला स्पीडअप करायचंय. विनंती असणार आहे मराठा वॉरियर्स. चला मुन्ना 11चं बॅटर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये लक्षात ठेवा फॅन्स, डान्स कॅम्प पुन्हा एकदा सुरू होईल आणि डान्स कॅम्प मधला एक विनर नक्कीच पुन्हा एकदा स्टेजवर बोलावला जाईल. हर्ष चेऊलकर. 3.2 षटकांनंतर धावसंख्या 21. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हर्ष आखोट टप्प्याचा बॉल. यावेळेला मात्र होत आहे विकेटचं पतन. धावसंख्या 21. 2 गडी बाद. आपण प्लेयर रिव्ह्यू वगैरे कोणत्याही प्रकारचा नियम या ठिकाणी ठेवलेला नाहीये, हे लक्षात असू द्या. फक्त अंपायर रिव्ह्यू आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. चला नवीन बॅटर मैदानाच्या आत पाठवायचे आहेत लवकरात लवकर. सोहन येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सोहन आता सोहन धुरंधर, ज्यांना आपण गेल्या वर्षी नाखवा पॉवर या संघाकडून खेळताना पाहत होतो. सोहन धुरंधर आता बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान 3.3 षटकांनंतर धावसंख्या 21 झाली आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला हर्ष चेऊलकर सुरुवात करायची आहे पुन्हा एकदा षटकाला. आतापर्यंत 5 धावा आले 3 चेंडूंमध्ये. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हर्ष करतायत सुरुवात. वेगात आलाय चेंडू परंतु वाईड बॉल. आणखीन एक वाईड बॉल. धावसंख्या आता 22 वर येऊन पोहोचली आहे. 22 धावा धावफलकावरती. बावीस धावा झाल्या धावफलकावरती. 2 गडी बाद. 3 चेंडूंचा 3 लिगल डिलिव्हरीच्या शोधात हर्ष चेऊलकर सज्ज होत आहेत. यावेळेला मात्र चेंडू पायांमध्ये आदळलाय. बघा, जे चेंडू हर्षचे मिडल स्टंप मध्ये येतात ते चेंडू मात्र बॅटरला सापडत सुद्धा नाहीत, परंतु जे चेंडू डाऊन द लेग साइड वाईड येतात त्याच्याच मात्र धावा या ठिकाणी लिहिल्या जात आहेत. आतापर्यंत 7 धावा आल्या आहेत आणि त्यामधले 3 वाईड्स आहेत. म्हणजे 3च धावा 4 चेंडूंवर आल्या आहेत. 3 धावा या वाईडच्या, 4 धावा या 4 धावा आल्या 4 चेंडूंवरती, 3 धावा वाईडच्या, म्हणजेच धावसंख्या आता 23 वरती येऊन पोहोचली आहे.
आणखीन एक चांगला चेंडू, एक धाव या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 23 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. चोवीस धावा झाल्यात. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. एक शेवटचा चेंडू चांगला टाकायचा आहे. 24 धावा आता धावफलकावरती झाल्यात. शेवटचा बॉल. हर्ष चेऊलकर होत आहेत सज्ज. चेक केलंय बॅटरला. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. केवळ 8 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा बॉल आहे. क्वालिफायर 2 ची मॅच आहे आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो पोहोचेल मेगा फायनल मध्ये. मेगा फायनलला देखील थोड्याच वेळात होईल सुरुवात. यानंतर असणार आहे लेजेंड्सची मेगा फायनल आणि त्यानंतर या DPL ची मेगा फायनल असणार आहे. आखो टप्प्याचा बॉल, दांडी गोल. वायलेट स्टुडिओचे बबलू भाई यांचा या ठिकाणी आदर सत्कार केला जातोय. मी रितेश शिवलकर यांना विनंती करतो की बबलू भाई यांचा आदर सत्कार करायचा आहे. आम्हाला रेंटल्सचे कॅमेरा जे आहेत ते प्रोव्हाइड करण्यामध्ये यांचा मोलाचा वाटा, खारीचा वाटा राहिलाय या DPL डिलेमा स्ट्रीट प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी. डान्स गेम घेऊ का? चला मग ओमकार सुरुवात करूया का डान्स कॅम्पला. 3, 2, 1 डान्स कॅम्प. चलो हुक स्टेप, हुक स्टेप. आणि दोघांनी स्टेजवर जायचंय, दोघांनी. मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात दोन्ही टीम्सला देऊया शुभेच्छा. क्वालिफायर 2 सुरुवात होते. रोहित येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. समोर आहे जोडी अजिंक्य गायतडके आणि त्यांच्या सोबत असणार आहेत आकाश गुरव, आयकन प्लेयर. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला पहिलाच बॉल
मिसफील्ड झाली आहे. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. यावेळेला टॅप केलंय चेंडूला. 2 धावांच्या फटक्याला तर अडवलंय, परंतु एकच धाव यावेळेला प्राप्त होऊ दिली आहे. धावांचा या ठिकाणी श्री गणेशा होतोय. धावांमधली पहिली धाव, उद्घाटनीय धाव या चेस मधली, या रन चेस मधली. 25 धावांचं लक्ष आहे आणि एकच धाव वरती करायची आहे हे जाणतायत अजिंक्य आणि आकाश. परंतु मुन्ना 11 यांना देखील ही ट्रॉफी जिंकणं किती गरजेचं आहे हे उमेश विल्यम्स यांना माहिती आहे, रोहित यांना माहिती आहे, आतिश यांना माहिती आहे. बॅटची कडा घेतली आहे. टुकरल यांचे पाय नक्कीच स्टंपला आदळलेत. सचिन टुकरल आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 3 चेंडूंनंतर एकाच धावेवरती येऊन स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. रोहित पुन्हा एकदा सज्ज व्हायला सांगतायत सर्व फिल्डर्सला त्यांच्या जागांवरती. ड्राईव्ह केलाय बॉलला, एकच धाव घेतली आहे आणि एका धावेने समाधान मानावं लागणार आहे. 4 चेंडूंनंतर आता धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू झाले, धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचते. नो +1. धावसंख्या आता 4 चेंडूंवर 4 धावा झाल्यात. बघा कशा प्रकारे समीकरण जुळून आलंय. जिथे 4 चेंडूंवर केवळ 2 धावा होत्या, नो +1. आकाश यांना दिलेली संधी ते सोडत नाहीत. 20 चेंडूंमध्ये 21 धावांची अजूनही असणार आहे आवश्यकता. आता बॉल टू बॉल, रन बॉल वरती खेळतोय मराठा वॉरियर्स हा संघ. यावेळेला पुन्हा एकदा एका धावेचा फटका येतोय. धावसंख्या 5 वरती येऊन पोहोचते. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रोहित आतापर्यंत प्रभावित करणारी चांगली गोलंदाजी केली आहे. जर इकॉनॉमिकल षटक टाकून गोलंदाज माघारी परतले तर मात्र शेवटच्या षटकामध्ये मुश्किल रनचेस पाहायला मिळेल. परंतु 2 धावांचा फटका आलाय आणि या पहिल्या षटकानंतर धावसंख्या येऊन पोहोचली आहे 7 बिनगडी बाद. थैंक यू डीजे. आतिश आलेत गोलंदाजीला. नक्कीच 24 तारखेला यांचा चेंडू बॉल ऑफ द डे म्हणून आपण साजरा केला होता. फलंदाजाच्या मागून जवळजवळ खेळपट्टी संपते त्या अंतराच्या इथून बॉल ऑफ स्टंप उडवलेला त्यांनी. इतका टर्न केला होता पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी चेंडू. आतिश आता गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 7 वर येऊन पोहोचली. 18 चेंडू 18 धावांची गरज, रन बॉलची गरज आहे. इथून काही परिवर्तन आणू शकतात का? चांगला बॉल आहे. 22च्या स्वरूपात ही धाव लिहिली जाईल, परंतु धावा येणं महत्वाचं आहे. त्या कोणत्या स्वरूपात येतात? यावेळेला
टॅप केलाय चेंडूला एका धावेसाठी. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते एका धावेने. धावफलक येऊन पोहोचतोय तो म्हणजे 1.2 षटकांनंतर 9. यावेळेला समोरच्या दिशेने केलाय प्रहार आणि रनआउट या ठिकाणी सेव्ह झालाय, वाचलाय. आणि दर्शकांमध्ये एक उमेदीची लाट आपल्याला पाहायला मिळाली उठताना. दरम्यान ओमकार थोरात सुद्धा या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार थोरात, सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. 1.3 षटकांनंतर धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या आता 10 वरती येऊन पोहोचली. 1.3 षटकांनंतर धावसंख्या 10. आतिश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 15 चेंडू 15 धावांची गरज आहे. अजिंक्य गायतडके या मॅच मध्ये जिंकावं लागणार आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला सचिन टुकरल यांच्या पायाच्या गॅप मधून. एक धाव पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजे 11 या आकड्यावरती. अजूनही 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. रन बॉलला गोलंदाजी होते. बघा कशा प्रकारे सर्व लिगल डिलिव्हरी झाले आहेत, कारण या दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत आहे. यावेळेला चांगला फटका आलाय आणि या फटक्याला थांबवू शकणार नाहीयेत. 2 धावांचा या ठिकाणी फटका आलाय, म्हणजेच आता धावसंख्या येऊन पोहोचते ती 13 या आकड्यावरती. 13 चेंडू आणि आता 12 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे. या चेंडूवर जर पुन्हा अशाच प्रकारचा फटका आला तर येणारं समीकरण फार सोपं होऊन जाईल. ते म्हणजे टीम मराठा वॉरियर्स यांच्यासाठी. तेरा चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आहे. आणखीन एकदा 2 धावांचा फटका आलाय आणि आता 12 चेंडू 10 धावांची गरज असणार आहे. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये आणि विनंती असणार आहे माझगाव लेजेंड्स वर्सेस लेजेंड स्ट्रायकर्स, दोन्ही संघांचे कर्णधार. चला स्टेज वरती यायचंय, टॉस करून घ्यायचंय. आपण टॉस करायचा आहे. नितेश भालेकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाणार आहे. उमेश विल्यम्स स्वतः कर्णधार आता आले आहेत गोलंदाजीसाठी. आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेश विल्यम्स. यावेळेला पहिला चेंडू नो+1 रिवॉर्ड गोलंदाजीमध्ये या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धाव संख्या जर आता पाहिली तर येऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. म्हणजेच आता गरज असणार आहे 12 चेंडू आणि 8 धावांची. अजिंक्य गायतडके, आकाश गुरव, एक स्वप्न सजवलं होतं. डीजे 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 एक स्वप्न सजवलं होतं आपला संघ मराठा वॉरियर्स यांना पुढे नेण्याचं, त्यांना पुढे नेऊन एका मोठ्या ट्रॉफी पर्यंत पोहोचवण्याचं. माझगावची मायमाऊली हा संघ मात्र वाट पाहतोय. विनायक दळवी अँड द होल टीम वाट पाहतायत फायनल मध्ये कोणता संघ येणार. विनायक दळवी, तिकडे केतन टेमकर, अक्षय वाळुंज अशा सर्व खेळाडूंची आदेश आहेत. शुभम लोखंडे यांना तर विसरूनच चालणार नाही. यावेळेला पंच केलाय त्या बॉलला एका धावेसाठी. धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 18 वरती. 11 चेंडू आणि 7 धावांची असणार आहे आवश्यकता. 11 बॉल 7. रिक्वायर्ड रन रेट आता 3.82 चा. म्हणजे माहिती आहे की या मॅच मध्ये आता जिंकायचंय, परंतु रन्स अगदी आरामात करावे लागतील. यावेळेला एक धाव घोषित स्वरूपाची आहे. फॅन्सला विनंती आहे थोडंसं आतमध्ये थांबायचं आहे. प्रेक्षक वर्ग थोडंसं आत थांबायचं आहे. बॉल कोणालाही कधीही लागण्याची शक्यता आहे.
19 धावा झाल्या, 10 चेंडू 6 धावांची गरज आहे. या वेळेला देखील काय घडलंय, ओ हो, कधी कलात्मकता कधी ताकद. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. 3 चेंडू झालेत, अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू आणि 5 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता. उमेश विल्यम्स पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. या वेळेला मात्र दांडी होते, गोल प्लेड ऑन झाले आणि माघारी परतलेत अजिंक्य गायतडके. मॅचला फिनिश करू शकले नाहीयेत. थँक्यू सो मच. या पुढील सामन्यातील टॉस जिंकलाय माझगाव लेजेंड या संघाने आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. मुन्ना भाई अपने बल्लेबाजों को तैयार रखिए. उमेश विलियम्स 8 चेंडू 5 धावांची गरज. ओमकार भराडे नवीन बॅटर. कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटला फ्लो सोबत खेळलाय अगदी आरामात. 1 धाव यावेळेला पूर्ण केली गेली. आता 4 धावांची गरज आहे. इन स्टाईल या मॅचला फिनिश केलं जाणार का? आकाश गुरव फायनल मध्ये इन स्टाईल एंट्री घेतली जाणार का, की मग उमेश विलियम्स घेऊन येणार काही ट्विस्ट अँड टर्न? प्रश्न बरीचशी आहेत, परंतु या अनिश्चिततांच्या खेळामध्ये या प्रश्नांची उत्तरं शोधायला वेळ. यावेळेला वाईड बॉल असणार आहे. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता 3 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 3 धावांची गरज. आवाज होतोय, आवाज होऊ द्या. नक्कीच 2 धावा केल्या आहेत. 1 धावेची गरज आहे. 1 रन हवाय, 1 रन हवाय. ओमकार ओमकार ओमकार. थँक्यू थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. ओमकार 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 थँक्यू. 1 धावेची गरज आहे आणि नक्कीच परिश्रमाचं पीक, त्याला मेहनतीची कास. आणि या प्ले ऑफच्या परीक्षेमध्ये मराठा वॉरियर्स हा संघ अजूनपर्यंत पास झाला नाहीये. 24 धावा धावफलकावरती. 1 धावेची गरज आहे या मॅच मध्ये, या मॅचला जिंकण्यासाठी. आणि नवीन बॅटर लोकल बॉय पुन्हा एकदा मैदानाच्या आत करून. नक्कीच आम्ही म्हणत होतो परिश्रमाचं पीक, त्याला मेहनतीची कास. आणि या मॅच मध्ये जिंकून मराठा वॉरियर्स होतील पास. फायनल मध्ये केलाय प्रवेश इन स्टाईल. अभिनंदन मराठा वॉरियर्स. म्युझिक. बघा, हॅलो हॅलो हॅलो, थँक्यू. फायनलचं ग्राफिक सुद्धा तयार झालंय आणि स्क्रीन वरती झळकताना पाहायला मिळत आहे. फायनलची मॅच रंगणार आहे माझगावची मायमाऊली वर्सेस मराठा वॉरियर्स.